तर नमस्कार मित्रांनो, VN वरून एडिटिंग कशी करायची तर ते तुम्हाला सांगत आहे. तर ते पण कटआउट एडिटिंग. तर तुम्ही पहिले तर प्लस आयकॉनला क्लिक करा. प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर न्यू व्हिडिओमध्ये जायचं आणि आपले 2-3 फोटो सिलेक्ट करायचे. मी माझे फोटो न घेता एका चित्रपटाचे फोटो घेत आहे, चित्रपट अथवा सिरियलच्या व्यक्तीचे. तर तिथे नाही का मंजू, सत्या आणि असे मी 2-3 फोटो क्लिक करत आहे. मंजू असे 3 फोटो घेतलेले आहेत. तर तुम्ही घेऊ शकता मस्तपैकी 3 फोटो घेतल्यानंतर आपण येतो VNमध्ये. तर VNमध्ये आपला हे व्हिडिओ नाही का 9 सेकंदाचा होत आहे. तर 9 सेकंदाचा व्हिडिओमध्ये नाही का पहिले तर तुमचं जे आहे फोटो त्याला डुप्लिकेट करून घ्यायचं. डुप्लिकेट केल्याच्या नंतर तिथं ओव्हरले म्हणून एक ऑप्शन राहते. त्या ओव्हरला क्लिक केल्याच्यानंतर तुमचं हे जे इमेज राहते ती वरच्या साईडने येते आणि जे ब्लॅक इमेज राहते त्याला डिलीट करून टाकायचं. तर डिलीट केलेलं आहे आपण त्याला नाही का ओव्हरलेमध्ये मध्यभागी घ्यायचं. त्यामध्ये घेतल्याच्या नंतर तुमचं असं जे राहते म्हणजे वर दाबून ठेवायचं. वर दाबून ठेवल्याच्या नंतर तर कटआउट म्हणून एक ऑप्शन येते. कटआउटला ऑप्शनला दाबायचं तर मग तुमचं सगळं BG जे बॅकग्राऊंड राहते ते रिमूव्ह होऊन जाते. तर इथं मस्तपैकी आपलं BG बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे कटआउट ऑप्शनमधून. तर तुम्ही ते पण करू शकता आणि BG झाल्याच्यानंतर हे बरोबर आपण नाही का इथं लावू शकतो. असं तुम्ही पण मस्तपैकी लावून घ्यायचं आहे. हे फक्त थोडी इमेज इथं लावायची आहे. झालेलं आहे आपलं बरोबर. हे बरोबर नाही का सिरियलवाल्या मंजूताईच्या बरोबर करायचं आहे. तर असं साधं हे चांगलं वाटत नाही, त्यामुळे आपण याला की फ्रेम लावूया. की फ्रेम म्हणजे काय, की फ्रेम इकडून एक जशाच तशी लावायची आणि इकडून नाही का असा फोटो खालून यायला लावायचा. आता तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ झकासपैकी नंबरिंग झालेला आहे. तर बरोबर हे कटआउट एडिटिंग झाली आहे तशी. आणि ते पण दुसऱ्या याला तसंच करायचं आहे. तर दुसऱ्या याचे पाहू शकता तुम्ही. पहिल्या याचं असं झालेलं आहे की फ्रेम ॲड केल्याच्या नंतर असं मस्तपैकी आपली पहिली झाली आहे. दुसरी कटआउट पण तुम्ही पाहू शकता अशीच केलेली आहे. तर याला म्हणतात कटआउट एडिटिंग. तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर VN ॲपवरून कटआउट एडिटिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.